हे गाइस, वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल. सो आज आपण आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन, जी की आहे ओनरशिप रिव्ह्यू. आणि ओनरशिप रिव्ह्यू असणार आहे आपल्या ऑफकोर्स छावाची, म्हणजेच ADV 390ची. ओके, सो आजचा कार्यक्रम चालू करू. सो वर्षभरात या गाडीने काय परफॉर्मन्स दिला आहे ते सगळं आपणच कव्हर करणार आहे. प्लस अजून माझ्या ओनरशिप रिव्ह्यू वर्षभरात मला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले, आणि अजून एक लास्टला असणार आहे की ही गाडी तुम्ही 2025ला, आता ही गाडी तर डिस्कंटिन्यू झाली, तुम्हाला तर ही घ्यायची झालीच तर सेकंड हँड घ्यावी लागणार, अदरवाईज हा वाला मॉडेल तुम्हाला भेटणार नाही, भेटणार तो नवीनवाला मॉडेल. सो आपण आता स्टार्ट करूया बेसिक मॉडिफिकेशनपासून. इंट्रो तर झालं आहे, तर भिकारी पाऊस काय ते मला समजत नाही यार, पावसामुळे मला शूट नाही करला मध्ये. फर्स्ट फ्रंटपासून चालू करूया आपण. फ्रंटला बघाल तर आपली आहे हेडलाईट ग्रिल, जी की हायवेवरती छोटे छोटे दगडी बिगडी असतात ते उडतात, त्यामुळे हेडलाईट कधी कधी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. दॅट्स वाय मी हेडलाईट प्रोटेक्टर लावले, आणि त्याच्यामुळे लुक पण थोडाफार उठून येतो. सेकंड गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा असेल आपण जी मॉडिफाय केल्या या गाडीमध्ये, ते म्हणजे 2 फॉग लाईट, जे की खूप गरजेचे आहेत. कारण की हेडलाईटची लाईट ना एक लिमिटेड पर्टिक्युलर टाईमपर्यंत ठीक आहे, बट जर तुम्ही हायवेवरती टुरिंग करत असाल रात्रीची स्पेशली तर इनफ नाही आहेत. दॅट्स वाय मी 2 लाईट्स बाय केल्यात. ही पुसली, ही नाही पुसली आहे का? अच्छा, ही घाणेरडी दिसते, ठीक आहे, ती नंतर क्लीन करू, पाऊस आलाच. प्रत्येक मॉडिफिकेशनला काय ना काय रिझन, मी उगाच विनाकारण ना ते असतात ना काय काय लोक उगाच पैसा आहे म्हणून टाकत राहतात काय ना काय मॉडिफिकेशन, तसं त्यातला पार्ट नाही आपला. आणि जे पण मी प्रोडक्ट बाय केलेत ना ते सगळे जेन्युइन प्रोडक्ट आहेत. तुम्ही 100% डोळे बंद करून त्या प्रोडक्टसाठी जाऊ शकता, आणि मी ऑलरेडी भरपूर त्या प्रोडक्ट रिलेटेड R&D करून झालेली असते. थर्ड मॉडिफिकेशनचा हँडल बारवर बघाल तर सगळ्यात मोठं मॉडिफिकेशन होतं ना माझं मोबाईल होल्डर. मोबाईल होल्डर ॲक्च्युली भरपूर सारे मार्केटमध्ये आहेत, बट मी याच मोबाईल होल्डरसाठी काय केलं, कारण की हा वॉटरप्रूफ आहे. जर तुम्ही बघाल ना बोबोचा वॉटरप्रूफ मोबाईल होल्डर, तर हा जवळपास मला 2500च्या आसपास भेटलेला. ते एक नॉर्मल मॉडेल पण येतो 2000वाला, बट त्याचा असं सीन आहे की तो व्हायब्रेशनवाला येत नाही. आता हा बघाल तर तुम्ही इथे विथ व्हायब्रेशन आहे, आणि की आयफोनचा सीन तुम्हाला माहिती आहे, जास्त व्हायब्रेशन झाले की त्याचा कॅमेराची सेटिंग घालते आणि कॅमेऱ्यात वाट लागते. सो या फोर्थ मॉडिफिकेशनवरती चौथ्याचं मॉडिफिकेशन केलं तुम्ही GPS माउंट. GPS माउंट ॲक्च्युली लावलं मी मोबाईल होल्डरसाठीच, बट मोबाईल होल्डर इथं लावला, माझा हेड खूप हलतो, व्हायब्रेशन तुम्हाला माहिती आहे KTMमध्ये किती आहे, दॅट्स मी तिथून काढून इथं लावला. हा मी GPS माउंट यूज करतो माझ्या अँगलसाठी, म्हणजे फ्रंट अँगलसाठी. मी फ्रंटला कधी कधी स्टिक लावून इथे समोरचा व्ह्यू कॅप्चर करू शकतो, त्यासाठी हा चांगला आहे, म्हणून मी हा काढला नाही, हा तसंच ठेवला, कारण इकडनं फ्रंट व्ह्यू सेक्सी येतं. मला अजून एक सजेशन आलं, एक तर क्रॅश गार्ड लावून घे, बट मला एवढं काही मेजर वाटत नाही क्रॅश गार्ड लावणं, कारण क्रॅश गार्ड लावून गाडीमध्ये भरपूर वेट येणार, आणि ही KTM गाडी बनवलीच आहे लाईट वेटसाठी, तर आपण अजून क्रॅश गार्ड लावून काय गरज नाही लावायची, कारण स्टॉक क्रॅश गार्ड ना भाई भरपूर. हे बघा माझा ऑलरेडी फॉल झाला आहे याच्यावरून, हे बघा पूर्ण गाडीने घेतले, इंजिनला काही डॅमेज नाही आले. लाईटमध्ये पण ना स्पेशल मी लाईट घेताना हावाला माउंट स्पेशली त्यासाठी घेतला आहे, कारण की काय काय माउंट येतात ती, आता हा या साईडला क्रॉस होऊन म्हणजे लाईट इथं बाहेर येते, जर इन केस कधी तुम्ही पडलात, तुमचं क्रॅश झालं तर ते डायरेक्ट लाईटवरती डॅमेज जातं, म्हणून मी हावाला घेतला आहे माउंट, जेणेकरून क्रॅश झालं तर गार्डवरती येईल किंवा साईडच्या ह्याच्यावर लाईटला काय होणार नाही. सो नेक्स्ट मॉडिफिकेशन येऊया, जे आपले मॅन्डेटरी मॉडिफिकेशन आहे, जे की आहे सॅडल स्टे. सॅडल स्टे तर घेण्याचं रिझन एकच होतं, माझ्याकडे सॅडल बॅग ऑलरेडी होते, जसे तुम्हाला माहिती आहे आपण लडाख ट्रिपला यूज केलेले, बट ते मी फर्स्ट टाइम काढले मालवण राईडला, आणि त्यात माझा काय झाला पोपट तुम्हाला माहीत असेलच. सॅडल बॅग्स माझ्या सायलेन्सरवरती लागून खालतून जळाली, दॅट्स मी आता सॅडल बॅग ना लावता मोस्टली तर हे यूज करणार आहे बॅग बिगसाठी. म्हणजे फक्त सॅडल बॅगसाठी ना भरपूर युजफुल आहे, कारण की तुम्ही इथे जर इन केस बॅग असते कधी कधी तुम्ही लगेज सिस्टम असते, तुम्ही इथे आरामात बंजीने बांधू शकता. अजून एक जर मॉडिफिकेशन बघाल तर मी केलेलं गाडीमध्ये, जे की आहे टॉप रॅक. टॉप रॅक पण खूप गरजेची गोष्ट आहे, कारण टॉप बॉक्स माझ्याकडे ऑलरेडी होता. आधी माझ्याकडे टॉप बॉक्स 37 लिटरचा होता, त्याने आता मी मॉडिफाय केला 45 लिटर्समध्ये, आणि 37 बरोबर नव्हता त्याच्यावरती, याच्यावर 45 6 दिसतो. दॅट्स आपण टॉप रॅक पण लावून घेतलेला. बाकी हे सगळं गंज पकडलं, आता पावसाचा सीझन चालू आहे म्हणून आता मी हे सगळे काढून ना रबरवाले नट्स लावणार इकडे. आणि सगळ्यात मेन जी गोष्ट केली मी गाडीमध्ये, डिलिव्हरी घेतलं तर नेक्स्ट डेच, जे की केले मी PPF. कारण की सीन कसं आहे, आपल्या इथे कसं प्रॉपर पार्किंग नाही आहे, आपल्याला जागा भेटेल तिकडे गाडी लावावी लागते, दॅट्स वाय PPF मॅन्डेटरी आहे. कारण की ओपन पार्किंग असल्यामुळे पावसाळ्याचं पाणी बोला, डस्ट बोला, रस्त्यावरची माती बिती सगळी धावं येत राहणार, सो बॉडी प्रोटेक्शनसाठी PPF मॅन्डेटरी आहे. सो अजून एक मेन गोष्ट ऑब्झर्व करा, ते बघा साईड स्टँड एक्सटेंडर लावले आपण, जेणेकरून कुठल्याही मातीमध्ये किंवा बीच साईडला गेलो तर त्या सँडमध्ये साईड स्टँड आपलं जात नाही. खूप कामाची गोष्ट आहे, स्वस्त आहे, जवळपास 500-600 रुपयाला काहीतरी, बट खूप कामाची गोष्ट आहे बाई. मी लावल्यापासून कुठेही बिंदास गाडी लावतो, काही फरक नाही पडत, कुठे दगड बिगड चिपली शोधावी लागत नाही. लास्ट टाइम ॲक्सिडेंट नंतर अजून एक गोष्ट मी केलेली, इकडे ऑइल सील कॅप लावलेली, इन केस फ्युचरमध्ये कधी काय परत ॲक्सिडेंट एक झालं तर आपल्या ऑइल सीलला डॅमेज होणार. ॲक्च्युली हा पूर्ण मी कॉम्बोस मागवलेला बँडिटाजवरून, हे सगळे JB रेसिंगचे आहेत, म्हणजे ऑइल सील कॅप बोला, तुम्हाला GPS माउंट बोला, अदरवाईज तो एक्सटेंडन आणि हेडलाईट ग्रिल, हे सगळे 4 आयटम मी काहीतरी 2000च्या आसपास काही मागवलेले.
ओके, सो हे सगळे झाले मॉडिफिकेशन मी काय काय वर्षभरात आपल्या गाडीमध्ये केलेले. आता मी टोटल रनिंग आणि गाडीचे स्पेक्स सांगतो की का मी ह्याच गाडीसाठी ह्याच एडीव्हीसाठी गेलो माझं बजेट नसताना सुद्धा. सो त्या टायमाला ना मी माझं बजेट नसताना सुद्धा मी ह्याच गाडीसाठी का गेलो माहिती आहे का, एडीव्ही 390साठीच, KTMसाठीच का गेलो. तर त्याचं मेन रिझन होतं की सिंगल सिलेंडर सेगमेंटमध्ये बाई ही सगळ्यांची बाप आहे, रॉकेट आहे इन शॉर्ट. असं मी का बोलतो माहिती आहे का, कारण की दिस इज द फास्टेस्ट बाईक इन सिंगल सिलेंडर अप टू 400cc. ही बाईक 400cc म्हणजे 390cc असून सुद्धा ना लगभग 500 to 600cc बाईकला आरामात टफ देते. आरामात म्हणजे डोळे झाकून TRT 502 बोला किंवा अजून सुद्धा 500 to 600cc बाईक रेंजमध्ये सगळ्या गाड्यांनी टफ देते. कारण की हिच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर 43 bhpची पॉवर आहे आणि 37 Nmचा टॉक आहे. आणि 43 bhp म्हणजे काय झाली माहिती आहे का तुम्हाला, माझ्या हॉर्नेटमध्ये मी तुम्हाला इन जनरल सांगतो. माझ्याकडे आधी हॉर्नेट होती, माझी हॉर्नेट लगभग 15 bhp होती आणि 15 bhp मध्ये मी तिला 100-120 आरामात पेलायचो आणि भरपूर लॉंग ट्रिप केली त्याने. एक्सपल्स होती टाटा, मला SX250 होती आणि अजून भरपूर गाड्या होत्या. मेन म्हणजे ही जी bhp आहे ना भाई, तोड आहे. मी BMW पण हॅटीत नाही गेलो कारण की तिच्यात मला एवढी पॉवर फील नाही जेवढी याच्यात फील झालेली. पण 43 bhp म्हणजे माझ्या हॉर्नेटची 15 होती. दुप्पट पण नाही, आपण लगभग तिप्पट बोलू शकतो. आणि अजून जर तुम्ही मेन गोष्ट जर बघायला गाडीमध्ये तर भाई याचा ग्राउंड क्लिअरन्स दिसतंय केवढा आहे, लगभग 200 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. ग्राउंड क्लिअरन्स आहेच. आणि गाडीचं मेन गोष्ट होती ती म्हणजे सीट हाईट, ज्यासाठी मी वर खाली करत होतो. कारण की सीट हाईटप्रमाणे आपली हाईट एवढी पुरत नाही. 855 mm ची हाईट आहे जी. फ्यूल टँकचं बोलायला गेलं तर 14.5 लिटरचा फ्यूल टँक आहे याच्यामध्ये, जो की नॉर्मल ॲव्हरेज देतो 400च्या आसपास. 380 to 400 कंपनी क्लेम करते. सिटीमध्ये तर मोस्टली पळवत नाहीच, काय पळवते ती ह्या राईडलाच. सो सिटीमध्ये मला लगभग 35चा ॲव्हरेजचा आरामात देते. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी कालच व्हिडिओ काढली रात्री येताना, कामावरून येत होता. बाई मीटरमध्ये 38 किलोमीटरचा ॲव्हरेज दाखवत आणि हिजा 38 किलोमीटरचा ॲव्हरेज दाखवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जनरली वर्षभराच्या एक्सपिरियन्सने एवढं सांगू शकतो की ही गाडी 30+ ॲव्हरेज देते आरामात. डिपेंड्स आहे तुमच्या गिअर शिफ्टिंगवरती. कधी कधी तर मला हिने 22-23चा पण ॲव्हरेज दिला आहे कारण की त्या टायमाला खूप पळवायचो हिला. ही गाडी कशी ना बेसिकली तुमच्या मूडवर डिपेंड आहे. तुम्हाला जर ॲव्हरेज काढायचं आहे ना, तुम्ही मस्त आरामात स्वीट स्पॉटमध्ये चालू आहे. गाडी जर स्वीट स्पॉटबद्दल बोललो ना तर 4000 to 4500च्या RPM मध्ये ना खूप स्मूथ गाडी चालते विदाउट व्हायब्रेशन. फुल स्मूथ म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही तुम्ही एडीव्ही चालवत आहे. 80 to 90 आरामात क्रूज करते विदाउट एनी व्हायब्रेशन. आणि जर तुमची इच्छा असेल की बाईक कोणातरी पेलायचं आहे, मला आज घरी गुगल मॅप दाखवते 2 तास, मला 1 तासात पोहोचायचे, बाई तुमच्या अटीत म्हणली. त्या टायमाला असा विचार करू नका की ते 2 तासाचा रस्ता तुम्ही 1 तासात कापाल तर तुम्हाला त्यात पण 35-30चा ॲव्हरेज भेटेल. त्या टायमाला ॲव्हरेज ड्रॉप होणार 100%. आता ना ॲक्च्युली मी फ्रेम प्रोटेक्टर लावलं आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, बट 11,290च्या आसपास रनिंग झाली आपली वर्षभरात. सो गुड इनफ. वर्षभरात 11,000 भरपूर चालली. एवढं नाही बोलू शकत की खूपच चालली ना, असं बोलू शकत नाही खूप कमी चालली, ॲव्हरेज चालली. बेसिक इन्फॉर्मेशन भरपूर झाली. माझे मी वर्षभराचे राईड रिव्ह्यू पण शेअर केले. आता मी हे गाडीचे कॉन्स अँड कॉन्स थोडेफार शेअर करतोय, ते करतो मोटो ब्लॉगिंगवरती. तुम्हाला बोर नाही होणार सारखे एकच फ्रेम बघून. लेट्स गो मोटो ब्लॉगिंगवर जाऊ. ओके, सो थोडं आपला बिसला चालू. आणि मला एक काम करायचं होतं ॲक्च्युली, ब्रेक पॅड पण चेंज करायचा होता कारण की सर्व्हिसिंगच्या टायमाला फक्त रेअर ब्रेक पॅड चेंज केला. फ्रंट ब्रेक पॅड आपण मला वाटतं अजून 1000 किलोमीटर चालेल तो. ठीक आहे, जाऊन आपण ठाणा सर्व्हिस सेंटरला जाऊन विचारू काय ते. उगाच स्वतःला शानपणा नको. बाकी व्हिडिओ अजून बाकी आहे. सो अजूनपर्यंत तर फक्त मी बाईकचे तुम्हाला डिटेल शेअर केलेत की ह्या गाडीसाठी का गेलो मी. बाकी अजून मेन ब्लॉग तर बाकी आहे. सो आता याच्या ना पॉन्सवरती म्हणजेच प्लस पॉईंटवरती सगळ्या फर्स्ट जे प्लस पॉईंट आहे ना भाई, जे हायवे टुरिंग एवढी पॉवर आहे ना. म्हणजे असं नाही बोलत फक्त ॲज अ रायडर, ॲज अ पिलियन पण तुम्ही बसत असाल ना गाडीवर तरी गाडी ही कम्फर्टेबल आहे. मी ॲक्च्युली त्या हिशोबानेच घेतलेली की रायडर प्लस पिलियन दोघांना पण कम्फर्टेबल झाली पाहिजे ही गाडी. त्या कॅल्क्युलेशननीच मी या गाडीसाठी गेलेलो. कारण की जर तुम्ही GS बघाल तर GSला पण तुम्हाला एवढी कम्फर्टेबल सीट भेटत नाही पिलियनला. रायडरला तर सगळ्या सीट कम्फर्टेबल आहेत. प्लस पॉईंट अजून एक होता याच्यामध्ये की भाई रायडिंग पोझिशन बेस्ट आहे भाई, बेस्ट. जेवढ्या गाड्या चालू ना मी सगळ्यात कडक रायडिंग पोझिशन मला हिचीच वाटली. हा बाप्पा चाललाय. आता लगभग वर्ष झाला गाडी चालून, तर माझ्यापेक्षा चांगले निगेटिव्ह पॉईंट या गाडीचे तुम्हाला कोण सांगू शकतं अजून. तर बेसिकली मी हॉर्नेटवरून हिच्यावर स्विच झालो. हॉर्नेटवरती व्हायब्रेशन म्हणजे हा प्रकारच नव्हता. आणि त्यानंतर मी KTM एडीव्हीवरती आलो आणि एडीला एवढा भाई व्हायब्रेशन होतं राडा मला ना गेले. मला लगभग 3 ते 4 महिने असं फील होत होतं की भाई मी का गेलो हिच्यासाठी. हिच्यात एवढं व्हायब्रेशन आहे की मला नाही चालू शकत लॉंग पिरियडसाठी. बट जसं ना राईड करत गेलो तसं मला समजलं. काय भरपूर लोक बोलतील हाय RPM वरती चालू व्हायब्रेशन फील होतं, पण हिच्यात उलटे भाई हाय RPM वरती ना मला व्हायब्रेशन फील होत नाही. हिच्यात मला फील होतात लो RPM वरती.
मी 4000 RPM खाली आलो ना की मला धगधग 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 चालू होतं गाडीमध्ये. आणि व्हायब्रेशन भाई आहे तिच्यामध्ये, नाही असं नाही, ते इग्नोर करण्यासारखे नाही, हाय भरपूर व्हायब्रेशन. तर हे डोक्यात ठेवूनच चाललं की या गाडीमध्ये तुम्हाला व्हायब्रेशन भेटणार बऱ्यापैकी. बाकी सेकंड अजून एक गोष्ट याच्यामध्ये लो एंड पूल नाही याच्यामध्ये बिलकुल पण. तुम्हाला आता दाखवू का एक्झाम्पल, थांबा आता दाखवतो. फर्स्ट नाही, मी डायरेक्ट थर्डवर ठेवतो गाडी. हे बघा, लो एंड पूलच नाही आहे. थर्ड 0वरून थर्डवर उचलायला झालीच ना तो उचलली जात नाही लगेच. पण त्याचं पण एक सोल्युशन एक हेच आहे की भाई गाडी चालवायला शिका. चल ना हे बाईला. अजून एक गोष्ट मी तुम्हाला बोललो ना, लो एंड पूल. हा बघा, आता मी 4थ्या गिअरवर आहे पण पूलच होत नाही. जोपर्यंत तो 4000 RPMच्या आसपास येत नाही ना तोपर्यंत ती पळणार नाही. तो लो एंड पूल जरा कमी आहे. बट मी म्हणेल लो एंड पूल बघण्यापेक्षा ना गिअर शिफ्टिंगवर फोकस करा. कारण की पहिले मी कुठल्या पण गिअरवर गाडी चालवायचो, एवढा काय आपला अंदाज नव्हता. पण ह्या गाडीने गिअर शिफ्टिंग शिकवली. ही बाईक अशी आहे ना, ADV स्पेशली बोलतो मी, बाकीच्या मला तर आयडिया नाही एवढी ड्यूक बिग. पण ह्या गाडीला जर मी कनेक्ट झालात ना एकदा, जरा टाइम तुम्हाला लागणार या गाडीला कनेक्ट करायला, पण एकदा तुम्ही जर कनेक्ट झाला त्या गाडीला तर मग तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच गाडीमध्ये इंटरेस्ट नाही ना. म्हणजे 400cc खालच्या गाड्यांमध्ये बोलतोय. थँक्यू. चलो बॉयज लेट्स गो. आता मेन क्वेश्चन येऊया, जे मला सगळेजण विचारतात भाईचा मेंटेनन्स कॉस्ट काय आहे. कारण की सर्व्हिसिंग हा असा टॉपिक होता ना, त्या सर्व्हिसिंग ह्या पॉईंटवरनच मी गाडी स्विच केली. म्हणजे मी आधी जाणार होतो, तुम्हाला जसं की माहिती आहे मला BMW 310 भाई जाम आवडलेली GS. बट सीन असा होता तिचा सर्व्हिसिंग कॉस्ट भाई, तिचा एक सर्व्हिसिंग 7,500 ते 8,000 मध्ये जाते. आणि मेजर काय झालंच त्या गाडीसोबत तर तुम्हाला ती कंगाल केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणजे बोलतात ना की रिअल अमीर जे आहेत ना तेच ती गाडी अफोर्ड करू शकतात. बाकी नकली जे आमच्यासारखे बनायला बघतात ते नाही करू शकत अशा गाड्या अफोर्ड. बट एवढं सांगू शकतो की माझे 3 सर्व्हिसिंगमध्ये ना तिची जवळपास एक सर्व्हिसिंग झाली असती. हां, तिची फक्त एक सर्व्हिसिंग झाली असती. फर्स्ट सर्व्हिसिंग मी जी जवळपास 1000 किलोमीटरच्या आसपास केलेली, तेव्हा माझे लगभग गेलेले समथिंग 2000च्या आसपास. कारण की त्या टायमाला फक्त माझं ऑइल चेंज झालेलं, एअर फिल्टर चेंज झालेलं आणि बेसिक सर्व्हिसिंग फक्त वरवरचं काय असेल ते चेंज केलेलं. सेकंड सर्व्हिसिंग मी केली डायरेक्ट 5000 किलोमीटरला. म्हणजेच फर्स्ट 1000 त्यानंतर 4000 किलोमीटरनी केले. कारण की मला कुठे राईडला जायचं होतं टायमाला, आता आठवत नाही मला. बट येस मी 5000च्या आसपास सेकंड सर्व्हिसिंग केली. आणि त्या टायमाला मला सर्व्हिसिंग कॉस्ट आलेला लगभग 3000 रुपये. आणि थर्ड सर्व्हिसिंग जी माझी झाली ना ती मेजर सर्व्हिसिंग झाली. डायरेक्ट मी सांगतो माझे जवळपास 6200च्या आसपास खर्च झाला. म्हणजे तरी 3 सर्व्हिसिंग टोटल पकडलात ना, पहिली सर्व्हिसिंग 2, देन झाले म्हणजे 3000 सेकंड सर्व्हिसिंगला, म्हणजे 3, 2, 5, देन इकडे झाले आहे 6000. म्हणजे जवळपास 11 ते 12,000 पकडून चला अप्रॉक्स मला सर्व्हिसिंगला कॉस्ट आले 300. त्यात पण मी हँडल बार वगैरे चेंज केला. मेजर सर्व्हिसिंगमध्ये हे हँडल बार वगैरे चेंज करत नाही. जर ते हँडल बारचं कट केलं, वरून मी एक्स्ट्रा खर्च काय काय केला ते कट केलं तर तुमचं जवळपास 3 सर्व्हिसिंग 10,000च्या आसपास होऊन जातात पहिल्या 3. आणि हेच जर BMWचं घेतलात तर तुमची जवळपास एका सर्व्हिसिंगलाच, जर माझं हँडल बार वगैरेचं हे टाकी काढली तिकडे, तर एकाच सर्व्हिसिंगला माझे 10,000च्या आसपास जाते. हा मेजर फरक आहे ADV 390 आणि GS 310 मध्ये. खर्च तर आहे भाई, ना असं नाही. तुम्ही हत्ती घेऊन चालणार तर त्या हत्तीला खर्च तर असणार. असं नाही की तुम्हाला 390 पण चालवायची आणि स्प्लेंडरवालाच मेंटेनन्स हवा आहे. तर भाई तुमच्यासाठी बेस्ट गाडी स्प्लेंडरच आहे. मग तुम्ही ADV या कॅटेगरीमध्ये येऊच नका. इव्हन तुम्ही SX-BSXच्या पण नादाला लागू नका. तुम्ही म्हणाल SX 250 आहे, तिला एवढा मेंटेनन्स नाही, तर भाई असं काही नाही. प्रत्येक गाडीला मेंटेनन्स कॉस्ट आहे भाई. बाईकसोबत ना कनेक्शन बनवून ठेवा. आणि बाईकला तुम्ही जेवढं जपाल ना तेवढे ते तुम्हाला जपणार. असं नाही की गाडी घेतली म्हणजे रगडायचीच फक्त. मेंटेन पण करणं खूप गरजेचं असतं गाडीला. ती टाइम टू टाइम वॉशिंग बोला, टाइम टू टाइम चेन क्लिनिंग, लुबिंग बोला. आणि बाकी आता तर तुम्हाला हा मॉडेल भेटणार नाही. कारण की अजूनसुद्धा जर मला विचाराल ना, नवीन 390 आणि या 390चा लुक कम्पेअर केला तर भाई मी अजूनसुद्धा ह्या गाडीसाठीच जाईल डोळे बंद करून. ह्या गाडीचा लुक नवीन ADV पण बीट नाही करू शकत. एवढा पॉवर लुक आहे याचा. नवीनवाल्या ADVमध्ये ना ॲक्च्युली त्याला कोणी मोड्स चांगले दिलेत, TFT डिस्प्ले दिलाय, क्रूज कंट्रोल दिलाय, काय नाही दिलाय, भरपूर काय दिलंय. सो दॅट्स इट फॉर द डे. होपफुली तुम्हाला माझा छोटासा प्रयत्न म्हणजेच माझा 1 इयर राईड एक्सपिरियन्स या गाडीचा कसा होता, मी काय काय प्रॉब्लेम फेस केले, काय काय प्लस पॉईंट होते, आता होपफुली मी 90% तरी सगळे कव्हर केले असतील. की जर ह्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल
व्हिडिओ थोडीफार तरी आवडली असेल तर मी डायरेक्ट बोलत नाही भाई, सबस्क्राईब कराच. पहिले जाऊन आपल्या जुन्या व्हिडिओ चेकआउट करा, तुम्हाला नक्की आवडतील 101%. भेटू आता नेक्स्ट राईडच्या व्हिडिओमध्ये. गोप्रोची बॅटरी माझी ठूस झाली आहे. तो टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ट. पीस आउट.